हरे कृष्ण. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आपण हा 17वा अध्याय सुरू करीत आहोत. त्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. म्हणजे श्रद्धेचे 3 प्रकार. इंग्लिशमध्ये डिव्हिजन ऑफ फेथ. ओके. तर आता नेहमी कसं असतं ना, प्रत्येक अध्याय सुरू करताना एक लिंकिंग असतं. जसं आजचा श्लोक हा लिंकिंग आहे. सुरू करूयात आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. की जय अनंत कोटी वैष्णव. गेल्या काही म्हणजे ना बऱ्याच महिन्यांपासून, मला असं वाटतं 1-1.5 वर्षांपासून आपली ही सिरीज सुरू आहे. पण सध्या ना ह्या भगवद्गीतेच्या सिरीज मध्ये अजून आम्हाला जास्त का छान वाटतंय माहिती? कारण बुक डिस्ट्रीब्युशन, गीता डिस्ट्रीब्युशन करतोय. त्यामुळे दोन्ही दोन्ही गोष्टींमध्ये छान वाटतंय. म्हणजे ज्या वेळेला गीता डिस्ट्रीब्यूट करताना ना एक खूप या प्रोसेसमध्ये आहोत ना, लेक्चर सांगतोय, ऐकतोय ना. या प्रोसेसमध्ये भगवद्गीता कसं आहे ना, कितीही वेळा वाचू देत आणि कितीही वेळा ऐकू देत, प्रत्येक वेळेला आपल्या त्याच्यातून नवीन 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 संदेश मिळत असतात. तर ह्या गीतामृत मालिकेमुळे खरं तर ना ऐकणाऱ्यांबरोबर ना आम्ही काही स्पीकर सांगतो ना, खरंच खूप खूप छान वाटतंय. आणि गीतेबद्दलची श्रद्धा, कारण आजचा विषय श्रद्धेचा आहे, म्हणून ते सांगते की भगवद्गीतेवरची श्रद्धा अजूनच दृढ दृढ होती. मला सुरुवातीला असं वाटायचं की भगवद्गीता असं खूप, मला असं वाटायचं खूप तत्वज्ञान आहे आणि खूप जास्त फिलॉसॉफिकल आहे असं वाटायचं. पण जसं अजून खोल खोल शिरतोय किंवा जसं जसं अजून रिपीटेडली ऐकतोय हा भगवंतांचा दिव्य मेसेज, तसं मला लक्षात येतंय. मी आज सुंदरीने पण शेअर केलं की हे एक सुंदर गीत आहे. आणि हे भगवंतांच्या ऍक्च्युली खरं तर प्रेम आहे आपल्या प्रती. ते प्रेमाने आपल्याला सांगतायत, पण आपल्यासाठी सांगतायत. आणि डिटेलमध्ये सांगतात कसं वागा, कसं बोलावं, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, है ना, हे आल्यावर कसं करावं, असं झाल्यावर कसं करावं. सो प्रेमाने भगवंत आपल्याला गाईड करतायत हे जीवन कसं जगायचं ह्याच्यासाठी. तसं मला असं वाटतं की एक भगवंतांचं लव्ह सॉन्ग किंवा एक प्रेमगीत आहे खरं तर आपल्यासाठी. सो ह्या गीतामृतमुळं यावेळेला बुक डिस्ट्रीब्युशन करायला गीतेचं स्पेशली खूप छान उत्साह पण येतोय. आणि त्या उत्साहाच्या ह्याच्यामुळे गीतामृत मधल्या लेक्चर्स मध्ये पण अजून खूप जास्त छान वाटतं, अजून अजून ती श्रद्धा वाटते. तर चला आजचा आपण श्लोक बघूया. अध्याय 17वा श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धेचे 3 प्रकार. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. ये शास्त्र विधिम उत्सृज्य. अर्जुनाचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, अर्जुनाने पृच्छा केली. हे कृष्णा, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धोरणानुसार स्वतःच्या धोरणानुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, सत्व माहो, अन्यथा आहो म्हणजे सत्वम आहो म्हणजे अन्यथा रजोगुणी की तमोगुणी असतात. आता आपण 16व्या चॅप्टर मध्ये जेव्हा आपण पाहतो, 16व्या चॅप्टर काय होतं आपला,
दैव असुर संपद विभाग योग. त्याच्यामध्ये आपण सगळ्या क्वालिटीज पाहिल्या, की दैवी क्वालिटीज पाहिल्या, असुरांच्या पाहिल्या. थोडक्यात असं की ज्यांची भगवंतामध्ये श्रद्धा आहे ते दैवी, आणि ज्यांची श्रद्धा नाही किंवा ज्यांच्याकडे ह्या क्वालिटी आहेत ते आसुरी. ठीक आहे, हे आता आपल्याला कळालं. हे ब्लॅक, हे व्हाईट. ठीक आहे ना, हे ब्लॅक, हे व्हाईट, हे समजलं. पण अर्जुनाला ना मधल्या लोकांची खूप काळजी आहे. ग्रे म्हणतात ना, डिफरंट शेड्स ऑफ ग्रे. या जगामध्ये कधीच कुठली गोष्ट ना ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नसते. देर इज ऑलवेज अ ग्रे. हे असंच आहे आणि हे तसंच आहे, असं खूप खूप कमी वेळा असतं. देर आर ऑलवेज डिफरंट शेड्स ऑफ ग्रे. सो अर्जुना इज कन्सर्न अबाउट दिस डिफरंट शेड्स ऑफ ग्रे. ते म्हणतात की ह्यांच्या मधले जे लोक आहेत ना, ते दैवी पण खूप नाहीयेत आणि ते एकदम असुरी पण नाहीयेत. ठीक आहे, त्यांची श्रद्धा आहे त्यांना, पण ती श्रद्धा आहे ती शास्त्रानुसार नाहीये. तर ती श्रद्धा त्यांची कुठल्या एखाद्या व्यक्तीमध्ये आहे किंवा कुठल्या एखाद्या निसर्गाच्या एखाद्या गोष्टीमध्ये आहे, किंवा एखाद्या व्यक्तीलाच ते भगवंत मानतायत आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा ठेवतायत. तर अशा वेगवेगळ्या श्रद्धा असणाऱ्या लोकांचं काय, असं अर्जुन विचारतात. श्रद्धा तर आहे पण शास्त्रानुसार नाहीये. आणि ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात. त्यांचं पुढं काय आणि ते कुठं नक्की या 3 गुणांमध्ये त्यांची श्रद्धा कुठे बसते, कुठं नक्की फिट होते त्यांची श्रद्धा. तर ऍक्च्युली कसं आहे ना, की अर्जुन हे सगळे ऑफकोर्स नाही, तुम्ही समजून घ्या की अर्जुन हे सगळे प्रश्न आपल्यासाठी विचारतात. कारण आपणच हे मधले लोक आहोत ना, धड आपण दैवी आहोत एकदम, आणि आपण एकदम असुरी पण नाही. ही मधल्यांची जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात सगळ्यात काय म्हणतात मोठा त्याच्यामध्ये क्वांटम येतो. सगळ्यात मोठा क्वांटम त्याच्यामध्ये येतो, ना. त्यामुळे अर्जुन तसं विचारतात. आता तुम्हीच बघा ना, आता म्हणजे आणि हा जो क्वांटम आहे ना तो मोठा असतो, म्हणजे त्याची पोर्शन मोठा असतो मधल्या लोकांची, है ना. आता शाळेमध्ये टीचर आहेत, आज आज आहेत का जॉईन प्रतिभा मातेजी असतीलच. शी इज ऑल्सो टीचर, किंवा बऱ्याचशा टीचर्स आहेत. तुम्ही बघत असाल की स्टुडंटचे सुद्धा प्रकार असतात. काही काही स्टुडंट एवढे छान असतात ना, असे एकदम एकदम सिन्सिअर असतात आणि त्यांना टीचरना खुश करायचं असतं की चला मी आता माझा होमवर्क वेळेवर करतो म्हणजे ह्यांनी माझ्या टीचर खुश होते. आणि काही असे असतात की त्यांना टीचरला त्रासच द्यायचा असतो, है की नाही, असे पण असतात. ठीक आहे. आणि मधले पण बरेचसे असतात. त्यांचं कसं असतं ना की ते कधी कधी जेव्हा ते त्या सिन्सिअर स्टुडंट्स बरोबर असोसिएट करते ना, तेव्हा ते त्यांच्यासारखे वागतात एकदम. आणि ते ज्या वेळेला ह्या द्वाड मुलांबरोबर की ज्यांना टीचरना त्रास द्यायचा आहे, कधी त्यांच्या बरोबर बसले की ते त्यांच्यासारखे पण वागतात. सो या मधल्यांचं काय है ना, कारण जो सिन्सिअर आहे त्याला त्याचं रिवॉर्ड मिळेल, जो हट्टी आहे किंवा जो टीचरना त्रास देतो त्याला त्याची शिक्षा मिळेल. पण हे जे मधले आहेत ना, की कधी असे कधी तसे, त्यांचं काय, है की नाही. त्यांचं काय महत्व आहे असं सांग, असं अर्जुन सारखा सारखा असे विचारतात अर्जुन. तर म्हणजे अर्जुनाला आतापर्यंत पण लक्षात आलं असेल ना, की जे काही भगवंतांनी डिस्क्राईब केले दैवी गुण, त्यातले बरेचसे गुण ऑफकोर्स त्याच्याकडे आहेतच. आणि आपण हे पाहू शकतो की दुर्योधनाकडे सगळे ऑलमोस्ट सगळे आसुरी गुण आहेत, है की नाही. त्यामुळे मग अर्जुन विचारतात की काय आहे, कसं आहे. तर ह्याच्यातलं जर तुम्ही पाहिलं तर हा आपला जो अध्यायचं नावच आहे ना, श्रद्धा. श्रद्धा, श्रद्धेचे 3 प्रकार. आता श्रद्धा, याच्यासाठी खूप महत्वाचा श्लोक आहे पर्पटमध्ये, पण पहिल्याच ओळीमध्ये प्रभुपाद सांगतात की चौथ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात म्हटले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तरापर्यंत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. आता आपण चौथ्या अध्यायाचा 39वा श्लोक बघूयात. एकच मिनिट मी काढून ठेवलाय. हा, खूप सुंदर श्लोक आहे, असेल भगवद्गीता तर नक्की काढा. 194 पानावरती आहे. 4.39. श्रद्धा माम लभते ज्ञानम तत्परः संयत इंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परम शांतिम अचिरेण अधिगच्छति.
जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहे, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. आता पहिली ओळ जर तुम्ही पाहिली, ही श्रद्धावान वान लभते ज्ञानम तत्परः संयत इंद्रिय हा. तीन गोष्टी याच्यात सांगतात. की पहिली काय गोष्ट आहे, की श्रद्धा. पहिली गोष्ट काय, की श्रद्धा. हा, तर ही श्रद्धा निर्माण झाल्यानंतर काय होतं, तर ज्ञानम काय लभते, तर ज्ञानाची प्राप्ती होते. आणि बरं, ज्ञानाची प्राप्ती झाली की आता मला या शास्त्रानुसार माझी श्रद्धा या शास्त्रावर, आणि या शास्त्रातून मला असं कळालंय की या एक दोन तीन गोष्टी केल्या पाहिजेत. भगवंतांना ऑफर करून प्रसाद घेतला पाहिजे. पुढं काय, तत्पर हा तत्पर म्हणजे काय, तर लगेचच करा ते, किंवा ते करा, आचरणात आणा. काय आचरणात आणा, तर भगवंतांना ऑफर केलेला प्रसाद घ्या असं शास्त्रात सांगितलेलं. याचा अर्थ काय, की इकडे तिकडे हॉटेल दिसलं आणि खूप छान वाटतंय पण नाही, व्हेज नॉन व्हेज मिक्स हॉटेल आहे, तिथे न जाणं. तिथे न जाणं हा, किंवा ऑफर केलेलाच पदार्थ खाणं, ऑफर केलेले पदार्थ खाणं, याला म्हणजे तत्पर म्हणजे फॉलो करणं. त्यांनी काय होणार आहे, तर संयत इंद्रिय हा. तर इंद्रिय संयमित केली आहे. जसं की मी मगाशी म्हटलं तसं, की मला शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की ऑफर केलेले अन्नपदार्थ खायचे आहेत. मला इथे समोर भूक लागलीये, मला इथे समोर छान हॉटेल दिसतंय, पण हे हॉटेलमधलं अन्न नक्कीच ऑफर केलेलं नसणार, आणि प्लस इथे नॉनव्हेज पण कुक होत असेल तर मी इथं नाही खाल्लं पाहिजे. हा इंद्रिय निग्रह. या तीन गोष्टी काय, श्रद्धावाम लभते ज्ञान तत्परः करणं म्हणजे जे काही शास्त्रानं ऐकलं ते करणं, आणि इंद्रियांना कंट्रोल करणं आपल्या आपल्या परीने. मग काय होतं, ज्ञानम लब्ध्वा परम शांतीम अचिरेण अधिगच्छति. असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. ओके, सो ह्याची सुरुवात कशाने होते, तर श्रद्धा. ना, तर आपण ह्याच्या आधी पण या श्रद्धेवरती बऱ्याच गोष्ट बोलून पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करते. खरं तर आपलं आयुष्य जे आहे ना, आपले दिवस, ह्याची सुरुवात किंवा या दिवसाचा शेवट श्रद्धेविना होऊ शकत नाही. खूप लोक असं म्हणतात की आमचा देवावर विश्वास नाही. तुम्ही देवाला त्याला समोर आणा, आम्हाला ह्या डोळ्यांनी तो दिसत नाही, त्याच्याशिवाय आम्ही कसा काय विश्वास ठेवणार. हे लोक सुद्धा आहेत ना, त्यांचा सुद्धा ते सुद्धा विश्वास ठेवतात. भले ते भगवंतांवरती ठेवत नाहीत, ते कुणावरती विश्वास ठेवतात, त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवतात. शेवटी कुठेतरी ते श्रद्धा त्यांची ठेवतात. ते काय म्हणतात, मला या डोळ्यांनी देव बघायचा आहे, मग मी विश्वास ठेवेन. पण शेवटी डोळ्यांवरती ते विश्वास ठेवता येतच ना, है ना. सो अशा प्रकारे आपण सगळीकडे श्रद्धा ठेवतो. भले आता सपोज आपण गोष्टी अशा ऐकत असतो की ट्रेनचे ऍक्सिडेंट्स होत आहेत, किंवा बसचा होतो, पण तरी सुद्धा शेवटी आपण बसने प्रवास करतोच. आणि त्या बसमध्ये बसल्यानंतर आपण सारखं असं बघत बसतो का, ड्रायव्हर नीट चालवतोय का, त्याचं लायसन कधीपर्यंतच आहे, त्याला अनुभव आहे का. नाही, आपण श्रद्धा ठेवतो की बाबा ही जी एअरलाईन आहे त्यांनी त्यांचा योग्य पायलट चूज केला असेल, त्याचं ट्रेनिंग झालं असेल, तो नीट लाईक विमान आपल्याला पाहिजे तिथे व्यवस्थित लँड करेल, किंवा हा बस ड्रायव्हर जो आहे, इथले जे परिवहन मंडळ आहे त्यांनी त्यांचं काम केलं असेल. आपण श्रद्धा ठेवतो आणि त्याच्यामध्ये बसतो. बँकेत पैसे ठेवतो आपण, लॉकरमध्ये आपले स्त्री आपले सगळे दागिने ठेवतात, किंवा श्रद्धा असते ना आपल्याला की ते तिथून बाबा कुठे जाणार नाही, हे बँकेतले पैसे हे होणार नाहीत, है ना. अशा प्रकारे आपली आयुष्यामध्ये आपण श्रद्धेविना आपण जगू शकत नाही. कुठे ना कुठेतरी आपल्याला ही श्रद्धा ठेवावीच लागते, ना. बँकेत ठेवावी लागते, ड्रायव्हर्स मध्ये ठेवावी लागते, कुठे ना कुठेतरी ही श्रद्धा आपल्याला ठेवावीच लागते. त्याच्याशिवाय आपलं आयुष्य पुढे होऊ शकत नाही. इव्हन अगदी हॉटेलमध्ये गेल्यानंतर, हॉटेलमध्ये नाही, कोणी आपल्याला सपोज अन्न जरी दिलं तरी आपण श्रद्धा ठेवतो ना की बाबा नाही, हे अन्न चांगलं असेल, यांनी याच्यामध्ये काही मिक्स केलं नसेल, आणि आणि हे अन्न मला पोषक असेल, ना, याच्यात काही दुसरं दुसरं काय नाही. श्रद्धा ठेवून आपण ते अन्न खातो. का आपण सारखं टेस्टिंग करत बसतो लॅबमध्ये. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाहीये की अनोळखी व्यक्तीने दिलेलं आपण लाईक बस प्रवासात खायचं आहे, पण ऍटलिस्ट लाईक आपण ज्या नोन ठिकाणी गेलो तिथे आपण लगेच लॅबमध्ये टेस्टिंग करत बसतो का नाही, श्रद्धा ठेवतो. सो श्रद्धा हा आपला बेसिक गोष्ट आहे. फक्त ती कुठे ठेवायची ही आपल्याला भगवद्गीतेतून आपल्याला समजून घ्यायचं की आपली श्रद्धा कुठे ठेवायची.
खूप वेळा आता आपल्याला पुढे अजून चर्चा येईल की सत्व रज ह्या प्रकारच्या सगळ्या श्रद्धा वेगवेगळ्या ते कुठे श्रद्धा ठेवतात. त्यांची श्रद्धा कुठे असते की बरेच लोक खरे शास्त्रात नाहीयेत, परंतु कालीमाला है ना, कालीमामध्ये श्रद्धा ठेवतात आणि मग चला कालीमाला दारू ऑफर करायची, कालीमाला मांस लागतं. ते त्यांचे सगळे स्वतःचे जे सेन्स ग्रॅटिफिकेशन करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फक्त त्यांनी आपल्याला ते कालिमाचा द्यायचा, कालिमाच्या मध्ये श्रद्धा ठेवायची आणि आपल्याला पाहिजे तसं करायचं. शास्त्रात समज हे सगळे तमोगुणी श्रद्धे. पुढे आपल्याला अजून डिटेलमध्ये याच्याबद्दल ऐकायला मिळेल. सो अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा असतात है ना. आता तुम्ही कुठल्या एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जरी गेला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्तर असतात, म्हणजे लेवल्स असतात. एक न्यू कमर्स असतात, नवीन जॉबला लागलेले असतात, काही थोडेसे टीम लीडर असतात, काही मॅनेजर्स असतात. तर त्यांचे सुद्धा काही क्रायटेरियाज असतात ना, की असं केलं तर तो टीम लीडर होईल, तो तसं केलं तर मॅनेजर होईल, मग सीईओ होईल है ना. मग तसं तसं त्याचं 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 प्रमोशन होत असतं. आणि मग त्या व्यक्तीला पण ती एक प्रकारची क्लॅरिटी असते की मला नक्की काय करायचंय आणि मी कशा प्रकारे मला प्रमोशन हवं असेल तर मी ह्या प्रकारचे क्रायटेरिया जे आहेत काही त्यांचं जे काही कंपनीचं असेल तर ते पूर्ण केल्यानंतर मला पुढे पण प्रमोशन मिळेल, है की नाही. पण काही काही जे लोक असतात त्यांना ते रुटीन रुटीन कामं पण असतात ना त्यांच्यासाठी, है की नाही, रुटीन कामं पण असतात. तर मग अर्जुन काय म्हणतात की हे जे रुटीन आहेत, हे जे मधले लोक आहेत है ना, जे नवीन आलेले आहेत आणि त्यांना अजून क्लॅरिटी नाहीये की मला नक्की काय करायचंय, ना मला नक्की काय करायचं. आता काही दिवस अनुभव आलेला ना, क्लॅरिटी आहे की मला काय केल्यानंतर मला प्रमोशन मिळेल. पण हे क्लॅरिटी नसलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे अर्जुन सगळं विचारते की काय केल्याने पुढे जायचंय, काय केल्याने त्यांचं पण प्रमोशन होईल, ते पण पुढे त्यांची श्रद्धा अजून विकसित होईल. ह्यांचं काय. ह्याच्यासाठी सारखं सारखं अर्जुन आपल्यासाठी प्रश्न विचारतात. आता या श्रद्धेवरून आठवलं की ना आपण बघतो की लोकांची श्रद्धा इतकी डायव्हर्सिफाय होत असते ना. हे जे मधले लोक असतात ना की धड त्यांना मी असं ऐकलं होतं की साऊथ इंडियनमध्ये नटनट्यांचे पण हे आहेत, मंदिर आहेत. इतकी श्रद्धा आहे लोकांची. हे रजनीकांतचं तर मी ऐकलेलं आहे. आणि आम्ही लहान असताना ना एक ऍक्ट्रेस होती, मला वाटते खुशबू का काहीतरी नाव होतं तिचं, मला आठवत नव्हतं. तिचं पण मंदिर आहे असं मी ऐकलं होतं. तिचं मंदिर बांधलं होतं लोकांनी. तो कुठेही श्रद्धा ठेवतात, काही करतात. पण आपण इतके फॉर्च्युनेट आहोत की श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला हे भगवद्गीतेचं ज्ञान मिळालं आणि आपल्याला आपली श्रद्धा नक्की कशा प्रकारे आणि कुठे प्लेस करायची आहे हे आपल्याला समजते. आणि आपल्यासाठी अर्जुन विचारतायत भगवंतांना आपल्याकडूनच, है ना, की काय आहे ते. तर ते सुद्धा रेडीमेड म्हणजे प्रश्न पण विचारतात आणि भगवंत आता पुढच्या श्लोकापासून त्याचं उत्तर पण द्यायला सुरुवात करतील. कारण कसं आहे ना की ही जी श्रद्धा असते ती श्रद्धा कशा प्रकारची असते त्याच्याप्रमाणेच त्या माणसाचं व्यक्तिमत्व पण घडतं ना, है ना. हं? ही श्रद्धा म्हणजे सबलाईम, मला मराठीमध्ये हा शब्द वापरता येत नाही, पण ही श्रद्धा भक्ती ही सबलाईम प्रोसेस आहे, है ना. ती हृदयात, हृदय म्हणण्यापेक्षा आपल्या कॉन्शियसनेस वरती ते सगळं कॉन्शियसनेस किंवा आपल्या मन किंवा हृदय ह्याच्या सगळ्या ह्या गोष्टी असतात. तर जर सपोज तुमची श्रद्धा कशी आहे त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व पण घडतं. त्या श्रद्धेच्या प्रमाणेच तुम्ही तुमचं भोजन कशा प्रकारचं असणार आहे, तुम्ही कार्य कसं करणार, तुम्ही तपस्या कशी करणार. हा उदात्त, थँक्यू माताजी. सो ही जी भक्तीची प्रोसेस आहे ही खूप उदात्त आहे, है ना, उदात्त प्रोसेस आहे. थँक्यू अलका माताजी. तर त्यानुसार जर आपली श्रद्धा कुठली आहे, कशा प्रकारची आहे, त्याप्रमाणेच आपली पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व घडतं, है ना. सत्वगुणातली जर श्रद्धा असेल तर तशाच प्रकारचं आपलं भोजन असतं. कारण तशाच प्रकारच्या व्यक्तींशी पण आपण असोसिएट होतो, है ना. तशाच प्रकारचं मग भोजन घेतो, तशाच प्रकारचं दानधर्म करतो, तशाच प्रकारची कार्य करतो. हं? ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना असोसिएशन हा पण एक खूप महत्वाचा भाग ठरतो, है ना.
तर अशा प्रकारे या चॅप्टर मध्ये सुरुवातीला अर्जुन असंच विचारतात. अर्जुन विचारतात की आपण पूर्वी पाहिलं होतं की हे भौतिक रूपी जो वृक्ष आहे, जो अश्वत्थ वृक्ष आहे. हं, तर या भौतिक रूपी वृक्षाचं जे बीज आहे, हं, जे बीज आहे ते काय आहे, तर एन्जॉईंग मेंटॅलिटी. भगवंतांना सोडून भौतिक आनंद घ्यायची जी मेंटॅलिटी आहे ते ह्या भौतिक वृक्षाचं बीज आहे. है ना? या भौतिक वृक्षाचं बीज आहे. आणि तर मग आपण ह्याच्यामध्ये 14व्या आणि 16व्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे तो वृक्षाचं हे होतं, म्हणजे कशा प्रकारे ते 3 गुणांमध्ये मधून वृक्षाचं कसं भौतिक गुणांद्वारे त्याचं पुढे विस्तार होतो. है ना? आपण पाहिलं त्याचे. तर कशा प्रकारे हे अशास्त्रीय श्रद्धा ठेवल्याचं काय होतं ते पुन्हा पुन्हा अर्जुन विचारतायत. तर अं, एक मिनिट. ह्या चॅप्टर मधून ना अजून आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कळणार आहे माहितीये का? की आजकाल ना असे खूप समजूत आहे की काही पण करा ना तुम्ही, ते शेवटी देवापर्यंतच जातं. है ना? काही पण करा तुम्ही, तुम्हाला पाहिजे ते काही केलं तरी सुद्धा कृष्णार्पण कृष्णार्पण असतो. की काही छोट मोठी गोष्ट केली तरी सुद्धा शेवटी ते देवापर्यंत जातं. तर ही जी वैचारिक हे जे विचार आहेत ना, त्याचं या चॅप्टरमध्ये ना पूर्णपणे खंडन करतात. तुम्ही खूप सर्वजण अगदी लक्ष देऊन हा चॅप्टर तुम्ही अटेंड करा. त्याचे लेक्चर सगळे अटेंड करा. कारण हे आपण समाजामध्ये खूप त्यात काय एवढं आम्ही आमच्या पद्धतीने करतो, शेवटी ते तिथपर्यंत सगळे मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जातात. तर तुमची ही सगळी जी समजूत तुमचीच असं नाही, ज्यांची कोणाची समजूत असेल ती पण दूर होईल. आणि तुम्ही त्यांना नीटरित्या सांगू पण शकाल की कशा प्रकारे असं नाहीये. ज्या ठिकाणी ज्याची श्रद्धा आहे तसाच तो व्यक्ती तिथे पुढे पुढे त्याच मार्गावरती तो क्रमण करतो आणि तो मार्ग वेगळा असतो. असं नाही होत की मी काली मातावरती श्रद्धा ठेवली आणि मग ती शेवटी देवापर्यंत पोहोचणार, असं होत नाही. तो वेगळा मार्ग आहे, तो तिकडेच जातो. ओके. सो आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे की असे सगळे एकाच ठिकाणी मे बी जे लोक प्रामाणिकपणे एखाद्या देवी देवतेची उपासना करत असतील तर त्या स्तरावरून ते नंतर पुढे ते उन्नत होतील. त्या देवी देवतांच्या कृपेने किंवा त्यांचा पुढे भक्तांशी कॉन्टॅक्ट आला, ते सत्वगुणात असतील तर नक्की ते त्या भक्ती प्रोसेस पर्यंत इलेव्हेट होतील. नक्कीच. हम्म. जसं की असं म्हणतात ना की नीट आणि जेई हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. है ना? असं नाही होत की चला मी आता नीटचा अभ्यास करतोय मग मी करता करता JEE पण देऊ शकतो, असं होणार नाही. ते दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या दोन्हींची तयारी सुद्धा वेगवेगळी आहे. सो हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळे हे पण करा मग मी ते पण करतो, मग मी या महाराजांचं करतो, मग मी या बाबांचं करतो, हं मग मी इकडच्या देवीचं करतो. तसं नाही. आता अशात ना म्हणजे ह्या काही वर्षांमध्ये ना मला पण असं म्हणजे आपल्याला सर्वांना दिसून येतंय की समाजामध्ये बरेचसे महाराज, योगी, सिद्धी यांचं प्रस्थ खूप वाढलेलं आहे. शेवटी एक लक्षात घ्या की भले त्यांच्याकडे काही दैवी गुण नक्कीच आहेत, काही सिद्धी आहेत, त्यांच्या काही स्वतःच्या शक्ती आहेत, त्या शक्तीचे अनुभव पण आपल्याला येत असतील. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ते भगवंत हे कधीच होऊ शकत नाही. है ना? ते भगवंत कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे मग हे अशा प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत त्या शास्त्रीय त्या शास्त्रीय नाही, कुठल्याही शास्त्रांमध्ये अमुक अमुक महाराज, अमुक अमुक बाबा, अमुक अमुक बाबाजी यांच्यामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवा म्हणजे तू माझ्यापर्यंत येशील, असं कधीच भगवंतांनी म्हटलेलं नाही. सो दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट स्टोरी. ओके. आता अर्जुन आपल्याला त्या श्लोकामध्ये आपल्या पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात अर्जुन? तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्व माहो रजस्तमः.
हं? की हे जे लोक आहेत की जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या विचारांनुसार श्रद्धा ठेवतात. मग ते सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत का तमोगुणी असतात. आता हे कसं आहे माहितीये का, हे सत्व रज आणि तम आहे ना, हे कसं कसे आहेत मी तुम्हाला सांगते. की बेसिक तीन रंग आहेत. पिवळा, लाल आणि निळा. या तिन्हींचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स होतात. आता तसं जर कॉम्बिनेशन केले ना, तर पहिले 9 बेसिक कॉम्बिनेशन 3 x 3 आणि ह्यांचे वेगवेगळे वेगवेगळे केल्यानंतर ते 81 प्रकारचे कॉम्बिनेशन्स होतात. किती? 81 प्रकारचे. तर आता हे सत्व, रज आणि तम ह्या गुणांचे पण कसं आहे माहिती का, की इतकी व्हरायटी आहे ना, की प्रत्येकामध्ये हे 81 प्रकारचे सत्व, रज आणि तम ह्याच्यामध्ये 81 प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतात. तर तुम्ही इमॅजिन करा की हा जो मधला जो अर्जुन ज्या ग्रुपसाठी विचारतो तो केवढा ब्रॉड आहे, म्हणजे किंवा किती ती म्हणतात का केवढी मोठी छत्री आहे ती. की त्या छत्रीखाली हा एवढा मोठा वर्ग आहे. की जे धड इकडचे पण नाहीयेत आणि ते जड धड तिकडचे पण नाहीत. तर एवढ्या मोठ्या ब्रॉड ह्या 81 प्रकारच्या वेगवेगळ्या छटांसाठी लक्षात आलं ना, 81 प्रकारच्या वेगवेगळ्या छटांमधल्या लोकांसाठी हं अर्जुन विचारतायत. तर एवढं सिंपल नाही, कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यामध्ये हा 81 मधली कुठली शेड असेल हे आपण सांगू शकत नाही, है ना. हं? ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, तर असोसिएशन. आता हे 81 वेगवेगळ्या ज्या शेड्स आहेत है ना, वेगवेगळे जे 81 जे आहेत तर ते कुणाचं असोसिएशन घेतायत त्याच्यावरती त्यांच्यामधले ते जे कॉम्बिनेशन कमी जास्त होणार है की नाही. आता तुम्ही जर एखाद्या अशा सत्वगुणी व्यक्तीचं जर असोसिएशन घेतलं तर नॅचरली त्यांच्यामधले जे रजो आणि तमोगुण आहेत त्याची क्वांटिटी त्याची हे कमी होणार आणि त्यांच्यातला सत्वगुण वाढणार. मग त्या 81 शेड मधनं त्या हळूहळू हळूहळू सत्वगुणाच्या डार्कर शेडकडे जाणार है की नाही. सो असोसिएशन इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता हे श्रद्धेच्या अंडर सुद्धा तुम्ही जर असोसिएशनचं जर महत्व पाहिलं तर मृगहरीची जी गोष्ट आहे तर मृगहरीचे पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या मृगहरीचे नातेवाईक जे होते आधीचे त्याचे पूर्वज जे होते ते प्राण्यांना एका स्पेसिफिक प्रकारे मारायचे. म्हणजे धड तो मारायचा पण नाही, तडपडून तडपडून मारायचा, अर्धवट अर्धवट मारायचे. आणि अशा या मृगहरीला ज्या वेळेला नारद मुनींचा संघ मिळाला त्याची ज्या वेळेला श्रद्धा नारद मुनींवरती फिक्स झाली तर असा हा मृगहरी की जो असा प्राण्यांना मारत होता तो पूर्णपणे बदलला. त्यांनी हरिनामाचा आश्रय घेतला, शास्त्रांचा आश्रय घेतला आणि त्यानंतर हा बदललेला मृगहरी नारद मुनी पाहतात तर असं लांबून येत असतो आणि असं उड्या मारत येत असतो तो असा नारद मुनींकडे असं उडी मारत असतो. नारद मुनी म्हणतात मृगहरी काय झालं. मृगहरी म्हणजे नारद मुनी गुरुवर्य तिथे थोड्याशा छोट्या मुंग्या आहेत सो माझा पाय त्यांच्यावरती पडू नये म्हणून मी असा येतो. तो एकेकाळीचा नारद मुनींना आठवतो की हाच तो मृगहरी की जो प्राण्यांना अर्धवट अर्धवट मारत होता, जीव तडपडेपर्यंत त्यांना मारत होता आणि हा मृगहरी एक छोटीशी मुंगी सुद्धा पायाखाली येऊ नये याची काळजी घेतोय. सो किती त्याची श्रद्धा दृढ झाली भगवंतांवरती आणि हरिनामावरती का, बिकॉज असोसिएशन. सो ही श्रद्धा जी आहे आपली बेसिक तो ही श्रद्धा दृढ करण्यासाठी भगवंतांवरती श्वास दृढ करण्यासाठी असोसिएशन पण खूप महत्वाचं. जसं की वाल्याचा वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले ते पण असोसिएशनमुळेच. सो आपण कुठल्या मोड बरोबर असोसिएट करतो याच्याप्रमाणे पण आपली श्रद्धा तशी पुढे पुढे विकसित होते. ओके. बऱ्याचदा ते असोसिएशन वरून माझ्या लक्षात येतं की पती पत्नी सुद्धा खूप काळ त्यांचं आयुष्य एकत्र घालवतात ना. तर कधी कधी असं असतं असं असं होतं
की पती असतात ते मे बी जास्त तमोगुणी असतील किंवा तमोगुणी रजोगुणी असतील किंवा असं करायचं तसं करायचं तसं करायचं असं करायचं. सो हे आज हे करू, उद्या तिथं जाऊ, उद्या तिकडे जाऊ, उद्या परवा तिकडे जाऊ. आणि बऱ्याच वेळा एकत्र राहून ना त्या पत्नीला सुद्धा त्या गोष्टींची सवय होते किंवा काही गोष्टी ती पण इम्बाईब करते किंवा ती पण त्या काही गोष्टी स्वीकारते. मग तिचं सुद्धा थोडस पर्सनॅलिटी तिकडे झुकते, त्या साईडला झुकते. परंतु तीच जर पत्नी तिच्या मैत्रिणींच्या किंवा व्हॉट एव्हर जे कोणी गुरु बंधू गुरु भगिनी असतील, गुरु महाराज असतील, यांच्या स्ट्रॉंग असोसिएशन मध्ये राहिली, आणि तिने जर तिचा तिचा सत्वगुण जर एकदम स्ट्रॉंग ठेवला, तर तिचे असोसिएशन ही मे बी तिचे पती सुद्धा चेंज होऊ शकतात. ओके. सो आपली जी श्रद्धा आहे, हे सत्व रज आणि तमोगुण यांच्यामधल्या कुठल्या गुणांबरोबर आपण असोसिएट करतो ह्याच्याप्रमाणे सुद्धा ती पुढे पुढे चेंज होते. ओके. जसं की एक त्यांनी उदाहरण दिलं होतं की पांढरा कुर्ता घालून तुम्ही होळीच्या खेळायला गेलात, है ना. तर पिवळा जो कुठला रंग होईल तो तुमच्या कुर्त्याचा रंग होऊन जातो. सो ही जी सगळ्या स्टोरीज आहेत, मृगारी आहे, वाल्मिकी आहेत, अजामिल आहेत, ह्याचा सगळ्याचा बेस आहे तो म्हणजे हरिनाम. तो आता ह्या श्रद्धेमध्येच ना ही पण एक गोष्ट येते की तुम्ही हे हरिनाम सुद्धा तुम्ही किती श्रद्धेने घेताय. हम्म? श्रद्धेचा हा पण आस्पेक्ट आहे. आपण जसा असोसिएशन हा एक आस्पेक्ट पाहिला, तसं तुम्ही रोजचं चॅन्टिंग, तुम्ही जी काही तुमची रोजची साधनं आहेत ती तुम्ही किती दृढ श्रद्धेने करताय. दृढ श्रद्धा गुरुवचनावरती, दृढ श्रद्धा प्रभुपादांच्या पुस्तकांवरती, हं? हे किती श्रद्धेने करताय, त्यांनी तुमची साधनेचे स्तर डिटरमाइन होतात. त्यांनी आणि अल्टिमेटली पुन्हा एकदा ह्या सगळी साधना चांगली झाली की परत तुमची तीच गोष्ट तुमची श्रद्धा पण स्ट्रॉंग करते, है ना. आणि एक एक छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी पण महत्वाची आहे, की नुसतं आपण जर चॅन्टिंग करत राहिलो आणि आपण हिअरिंग केलं नाही, असोसिएशन घेतलं नाही ह्या बेसिक, तर तुमची जी हरिनामावरची जी श्रद्धा आहे ना ती पण थोडी 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 डळमळीत होते. तर ज्यावेळेला तुम्ही कॉन्स्टंटली सकाळ संध्याकाळ काहीतरी ऐकत असाल, तर तुमची ही हरिनामावरची श्रद्धा सुद्धा दृढ होते आणि तुम्हाला हरिनाम एकदा चांगलं घेतलं की तुम्हाला आपोआप सत्वगुणामध्ये स्थित होण्यासाठी त्याची मदत होते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना शास्त्र श्रद्धा इतकी महत्वाची ठरते ना. हं? हरिनाम चांगलं घेतलं की आपोआप तुमची शास्त्रांवरची श्रद्धा पण दृढ होते. आपण ऍक्च्युली खरं किती भाग्यवान आहोत की प्रभुपादांमुळे आपल्याला हे भगवद्गीता ज्ञान एवढं आपल्यापर्यंत पोहोचलंय. नाहीतर मी तर कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की गीता मी अशी वाचेन आणि त्याचा अभ्यास करेन, असं कधी लेक्चर देईन. मला जर माझ्या कॉलेज डेज मध्ये सांगितलं असतं तर मी त्या व्यक्तीला मे बी वेड्यात काढलं असतं. पण ते आज झालंय ना. आज होतंय. म्हणजे माझी या शास्त्रांवरची भगवद्गीतेवरची श्रद्धा वाढली आहे. मी स्वतः काही थोडंफार इकडून तिकडून ऐकून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय. हे सर्व प्रभुपादांमुळे खरं तर शक्य झालेलं आहे. तर आपली ह्या सगळी प्रोसेस ना ही सगळी ना अशी इंटरमिंगलिंग आहे. म्हणजे तुमची बेसिक श्रद्धा, मग त्या श्रद्धेने तुम्ही केलेला जपा, मग त्या जपाने परत तुमची श्रद्धा अजून दृढ होते. तर ते हे एक असं सायकल आहे. आणि ह्या सायकलचा मुख्य हे काय तर असोसिएशन, हिअरिंग, या गोष्टींनी तुमची ही सायकल छान पूर्ण होते. नाहीतर आपण ना ह्याच्यातच अडकलो असतो. आज काय मांजर आडवं गेलं, आज काय ते घुबड दिसलं, आज काय असं झालं, आज काय तसं झालं, ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या श्रद्धांमध्ये ना आपण अडकून राहिलो असतो आणि आपल्याला आयुष्यात ती क्लॅरिटी नसते आली, की काय मला नक्की काय करायचंय. का ह्या अशा दैनंदिन अशास्त्रीय श्रद्धांमध्ये अडकून ना मी भयभीत होतो, माहिती का माणूस खूप. म्हणजे ज्यांची शास्त्रांवरती स्ट्रॉंग श्रद्धा नसते ना, हरिनामावरती शास्त्रांवरती श्रद्धा नसते ना, तो असा आतून न घाबरलेला असतो एक प्रकारचा, किंवा त्याला कुणी घाबरू शकतो. अहो ते गुरुजी आहेत ना, त्यांनी असं सांगितलं की हा ग्रहाचं आता मला हा असा पिरियड येणार, मला की ना माझ्या ग्रह दोष येणार आहे, किंवा आज काय पालच मला खाली पडलेली दिसली, आज असं झालं, आज तसं झालं. अरे बाप रे, अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या आयुष्याची, आपल्या दिवसाची क्वालिटी सुद्धा आपण खाली करून लाईक काय म्हणतात खाली होते किंवा कमी होते.
सो जस्ट तुम्ही समजून घ्या की ही भगवद्गीता ऐकणं ह्या शास्त्रांनुसार आपली श्रद्धा डेव्हलप करणं किती 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 महत्वाचं आहे. नाहीतर आपण ह्या ना जंजाळामध्ये ना आपण अडकून जाऊ, है ना. सो आपण प्रभुपादांचे कितीतरी आभारी असलं पाहिजे की त्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलंय, की ज्याच्यामुळे आपण आपली श्रद्धा योग्य ठिकाणी आपण फोकस करू शकतो, है ना. एक छोटीशी स्टोरी सांगते की भक्ती ही कशी सबलाईम प्रोसेस आहे. हं? आणि ही कशी इंट्रिन्सिक आहे. एकमेकांमध्ये कशी ती गुंतलेल्या गोष्टी असतात. तर रामायणामधली एक छोटीशी स्टोरी होती की त्यावेळेला कसं होतं ना की राजे आणि त्यांची प्रजा यांचे खूप क्लोज कनेक्शन होतं. इव्हन कॉन्शियसनेस वाईज सुद्धा त्यांचं खूप क्लोज कनेक्शन होतं. तर रामाच्या किंवा त्यावेळेच्या सगळ्याच राज्यांमध्ये ना एक बेल असायची. कुठल्याही नागरिकाला काही समस्येला तो येऊन तो बेल वाजवायचा. तर असंच एकदा एक बेल वाजते, आय थिंक अपरात्री वाजते. बेल वाजते आणि भगवान राम येतात आणि पाहतात तर एक ब्राह्मण असतो आणि तो ब्राह्मण त्याच्या मृत पुत्राला तिथे घेऊन आलेला असतो. आणि तो सांगतो की मी तर काहीच लाईक यु नो मी माझं काय दोष आहे, मी तर माझे सगळे रेग्युलेशन सगळं व्यवस्थित करतोय. हं? तरी सुद्धा हे असं का का झालं असं माझ्या बाबतीमध्ये. सो भगवान राम मेडिटेट करतात आणि त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या काय लक्षात येतं की एक शंभूका नावाचा एक शूद्र असतो. हं? आणि तो तपश्चर्या करत असतो. बघा म्हणजे ती तमोगुणातली तपश्चर्या मी जे सांगते ना, चुकीच्या गोष्टींची. तर भगवान रामचंद्र लगेच पुष्पक विमानात बसतात आणि तो शंभूका जिथं तपश्चर्या करत असतो ना तिथे जातात. तर त्यांनी स्वतःला असं उलट टांगून घेतलेलं असतं. आणि तो तपश्चर्या करत असतो. तर रामचंद्र विचारतात त्याला की लाईक यु नो काय तुझं पर्पज काय तू जे तपश्चर्या करतोयस तो. तर शंभूका म्हणतो की मला इंद्र व्हायचंय आणि मला इंद्र होऊन इंद्राची जी पत्नी आहे, हं, शची, तिचा मला भोग करायचा. हे ऐकल्याबरोबर आता ही बघा ना तुम्ही, ही कसली म्हणजे हे काय झाली, कसली तपश्चर्या झाली. नाही पूर्ण तमोगुणापेक्षाही पतित म्हणेल मी. हे ऐकल्याबरोबर रामचंद्र भगवान काय करतात, तलवार काढतात आणि त्याचा तिथल्या तिथे शिरच्छेद करतात. ओके. सो इकडे शिरच्छेद होताच तिकडे तो ब्राह्मण पुत्र जिवंत होतो. सो समाजामध्ये सुद्धा कसं आहे ना की जे तमोगुणातली ज्यांची श्रद्धा आहे आणि जे तमोगुणामध्ये जे उपासना करतात, ओके, त्याचे इफेक्ट जे आहेत ते ह्या समाजामध्ये कुठं ना कुठं तरी पर्क्युलेट होत असतात. म्हणून तर सत्वगुणामध्ये श्रद्धा, शास्त्रांमध्ये श्रद्धा, ही समाजामध्ये आपण सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे की ही श्रद्धा आपली सुद्धा वृद्धिंगत करायची आहे आणि आपण आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये आपल्या मित्र परिवार नातेवाईकांमध्ये देखील ही श्रद्धा वाढावी याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि सध्या तर आपल्याला एक खूप छान संधी आहे की भगवद्गीतेच्या वितरणाद्वारे जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण हे ज्ञान पोचवू शकतो. आणि हा श्लोक वाचल्यानंतर आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर ना तर मला असं खूप खूप अशी एक हे वाटायला लागली की किती या ज्ञानाची गरज आहे. लोक किती कुठल्या कुठं चाललेले आहेत, कुठं कुठंतरी श्रद्धा ठेवतात तो कुणाच्याही कशातही. हं मी आणि कसं आहे ना ते इतके त्रासलेले असतात ना एकतर जीव. कुणाची बदली होत नाही, कुणाला नोकरी लागत नाहीये. मग मी त्या बाबांकडे गेलो, मग त्यांनी मलाही सांगितलं करायला, हात द्या वडेवर काहीतरी वाचायला सांगितलं पुस्तक, अंगारा दिला आणि मग माझ्या मुलाला नोकरी लागली, मुलीचं लग्न झालं, मग असं झालं तसं झालं. लगेच त्यांची श्रद्धा तिथं बसून तिकडे जातात. सो जस्ट इमॅजिन करा की ह्या त्रासलेल्या जीवांना की जे शोधतायत काहीतरी कुठेतरी त्यांची श्रद्धा हे करण्यासाठी ठेवण्यासाठी की ते ज्याच्यातून त्यांच्या या की ज्याच्यामुळं ते ह्या तापांमधनं त्यांना कुठंतरी काहीतरी एखादा रिलीफ मिळेल. तर असे सगळे जीव आपली वाट बघतायत. तर त्यांच्यापर्यंत ही भगवद्गीता पोचवा, त्यांच्यापर्यंत ही भगवद्गीतेचं ज्ञान पोचवा. ज्यांना शक्य आहे तोपर्यंत आपले हे गीतामृतचे लेक्चर्स त्यांना ऐकू देत. जेणेकरून त्यांची सुद्धा श्रद्धा योग्य ठिकाणी विकसित होईल. ओके. सो अशा प्रकारे आपण पाहिलं की अर्जुन हा
आपल्यासाठीच हं प्रश्न विचारतायत. काय विचारतायत प्रश्न? परत एकदा ऐकूयात, कारण प्रश्न नीट कळाला ना की त्याच्यानंतर आपल्याला त्याची उद्यापासून जी ते भगवंत ज्याचे उत्तर देत आहेत ती सुद्धा आपल्याला समजेल. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्णा, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? म्हणजे धड ना असुर आहेत ना धड ते दैवी आहेत, स्वतःच्या विचारांनी करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमगुणी असतात. ओके, थँक्यू. आणि उद्याचा दुसरा श्लोक आहे श्री भगवान उवाच, त्रिविधा भवती श्रद्धां देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चैतीम ताम शृणु. तर मस्तपैकी उद्या पण तुम्ही सर्वजणी जॉईन व्हा आणि अशा प्रकारे आपण प्रयत्न करूयात की आता हे श्रद्धेचे 3 स्तर जे आहेत ते कशा प्रकारे आता भगवंत आपल्याला समजून सांगते. प्लीज जॉईन होत जा आणि कोणाला काही प्रश्न असतील तर मोस्ट वेलकम. हरे कृष्ण भगवद्गीता माताजी, छान कसं लेक्चर झालं. मला एक प्रश्न होता माताजी, विचारू का? हो हो हो, किती वाजलेत मला ना? 2:50 झालेत म्हणून ठीक म्हटलं. आहे, चालेल. बऱ्याच वेळा मोठे मोठे ऑपरेशन्स होतात आणि कुणाला काही मसल्सचे आजार असतात, कुणाला हाडांचे आजार असतात. त्यावेळेस डॉक्टर त्यांना नॉनव्हेज कंटेंट असलेल्या टॅबलेट्स देतात. मग नॉनव्हेज हो. खाणं आणि त्या टॅबलेट्स खाणं यामध्ये अंतर आहे का? बऱ्याचदा कसं असतं ना, म्हणजे नॉनव्हेज कंटेंट असलेला खरं तर नाही घेतल्या पाहिजे टॅबलेट्स आपण. आणि पुष्कळ वेळा असं असतं की त्या टॅबलेट आतमध्ये कंटेंट नसतो, पण त्याचं जे कव्हरिंग असतं ना त्याच्यासाठी प्राणीजन्य चरबी वापरली जाते. तर मग ते ओपन करून ना, अगदी फारच गरजेचं जर असेल तर ते ओपन करून तुम्ही त्यातला आतला कंटेंट घेऊ शकता. आता आमच्याकडे पण हॉस्पिटलमध्ये असं असतं, पण आम्ही तरी शक्यतो रेड डॉट असलेले आम्ही शक्यतो नाही, आम्ही देतच नाही, प्रिस्क्राईबच करत नाही तसे. आणि माझ्या जेवढा काही अभ्यास मला माहितीये ना त्याच्याप्रमाणे त्याच्या त्या कव्हरिंग मध्ये म्हणजे कॅप्सूलच्या त्याच्यामध्ये ते नॉनव्हेजचे कंटेंट असतात. सो वी शुड अवॉइड इट ऍक्च्युली. अवॉइड केलं पाहिजे. थँक्यू माताजी. म्हणजे आता आपण बघ ना, आपण इव्हन लेदरचे बेल्ट्स, लेदरचे वॉचेस ते पण आपण नाही ऍक्च्युली वापरले पाहिजेत. मग हे तर अगदी डायरेक्ट आत आपल्या अन्नात जे आपण घेणारच ना ते शुड अवॉइड इट. चालेल, थँक्यू. उशीर झाला आज ऍक्च्युली. हरिबोल माताजी, खूप खूप धन्यवाद. एवढं छान सुंदर बोल ना. लेक्चर दिलं. श्रद्धा या विषयावर भगवंताचे अर्जुनाने विचारलेले प्रश्न एवढं सुंदर तुम्ही लेक्चर दिलं. खूप खूप धन्यवाद. मला एक हे करायचं होतं, विचारायचं होतं. आपण इंडिया कसं आहे सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे वर्ल्ड मध्ये, म्हणजे आपण एक्सपोर्ट करतो नॉनव्हेज, बीफ असेल किंवा काय. मग हे थांबण्यासाठी प्रयत्न कोण करणार? पॉलिटिशियन करणार की काय? म्हणजे खूप सिव्हिअर आहे ना हे, हो की नाही काय काय मला माताजी? म्हणजे कळलं नाही. इंडिया प्राण्यांच्या काय? प्राण्यांची हत्या. इंडिया आपला जो देश आहे नॉनव्हेज म्हणजे बीफ किंवा काही पण असू द्या, ते एक्सपोर्ट करण्यात सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे हो, वर्ल्ड मध्ये पूर्ण. हो हो, मला आय असं डोंट. ऐकण्यात आलं. नाही नाही नाही, तर आय मग डोंट थिंक सो. नसेल मी असं अगं. ऐकलंय, म्हणून म्हटलं हे कोण थांबवणार की केवढ्या प्राण्यांची, गायीची वगैरे हत्या होते किंवा आणि त्याच्यासाठीच याचा प्रचार. हा ते तर आहे. किती गरज आहे आता कल्पना कर. हो या हो. प्रचाराची किती गरज आहे, किती गरज आहे. हम्म. आपल्यातले कितीतरी जण असे असतील, आपल्या आता हम्म. ह्याच 30 जण, आपण किती आता 32 जणी आहोत. हम्म. प्रत्येकाने एक हे घेऊन करून सांगू शकता की जन्मापासून अगदी शाकाहारी असलेले किती जण आहेत. मी तर आहे, पण नंतर युकेला गेल्यावर मला तुला असतील म्हणजे, पण खूप कमी जण असतील है ना, हो कमी हो जणी बरोबर असतील आहे. है ना. आहे मला शुभांगी एक माहिती आहे, शुभांगी जाधव एक माहिती आहे. मी पण आहे. हा? मी पण कोण आहे आहे? माताजी.
आय एम ऑल्सो हेमवती गोपी. हरे कृष्ण. ओके, हेमवती गोपी. ओके, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. मी किती पण आहे छान. माताजी. हरी बोल. अलका माताजी, जय जय जय. जन्मापासून हो. शाकाहारी तुम्ही सगळे. हो, हो, हो. जय जय जय. किती छान, मस्त. अजून कोण आहेत? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर हा. क्लास झाला. आय वॉज एगेटेरियन ना माताजी, बट हा मी पण व्हेजिटेरियन आहे माताजी. म्हणजे नाही तर पूर्ण व्हेजिटेरियन ना. हो, जन्मापासून लहानपणापासून खाल्लं किती छान. सुवर्णकुंड. हो. मी पण नाही हो कधी ना. खाल्लेलं. अरे वा, हो, किती व्हेज. छान, मस्त. पण ठीक आहे, आपण असं घरात मेबी सगळे पकडूयात की 30% तुम्ही आहात. नॉट मोर दॅन दॅट, नॉट 50%. म्हणजे मला अजून 30 पैकी 5-7 जणींचे तुमचे आले की तुम्ही जन्मापासून आहात, है ना. सो कल्पना करा की सगळे रेस्ट ऑल अदर वी हॅव लाईक ऑलरेडी नॉनव्हेज खात होते आणि नंतर व्हेजिटेरियन झाले. सो का झाले? बिकॉज ह्या संघ. प्रचारामुळे झाले ना. आज आपल्याला बरोबर आहे. प्रभुपादांनी हे सगळं समजावून सांगितलं, है ना. सो हो. सगळ्याचा मूळ येतो की ह्या शास्त्रांचा प्रचार आणि त्याच्यानुसार करणे. जेवढी लोक वाढतील, जेवढे सत्वगुणी लोक, जेवढे भक्त वाढतील, तेवढे आपोआप बऱ्याचशा गोष्टी सगळ्या म्हणजे किती गरज आहे समाजामध्ये प्रचाराची. सगळ्यांना विनंती आहे पुन्हा 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 की मॅक्सिमम हे करा. छान वाटतं. बुक कोरोनात डिस्ट्रीब्युशन. सगळ्यांनी हे केलं. भगवद्गीता खावं डिस्ट्रीब्युशन म्हणून करा सगळ्यांनी ऍटलीस्ट. फोर्स केला, पण नाही, इच्छा नाही झाली अजिबात. काय? कोरोनामध्ये सगळ्यांनी फोर्स केला, घरातले सगळे खातात ना, की खाऊन घ्या, खावा म्हणजे त्रास होईल काय, पण नाही झाला आणि खायची. हो. जय 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 सुवर्णाताई. आमची मामाची मुलगी आहे सुवर्णा, आष्टी. आष्टीवरून अच्छा अच्छा. असतात त्या. मी हो. ओके, आष्टीवरून जॉईन थँक्यू. होते. आष्टी पंढरपूर ओके, जवळ. हो, रोज असतात त्या. थँक्यू माताजी, थँक्यू. थँक्यू थँक्यू. चालेल, तर सगळ्यांना विनंती आहे प्लीज प्रभुपादांसाठी परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, सर्वांच्या आनंदाप्रित्यर्थ त्यांना सर्वांना एक ऑफरिंग म्हणून भगवद्गीतेचं जास्तीत जास्त जमेल तेवढं वितरण करा. तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात आणि हे गीतेचं ज्ञान आणि हे गीतेचं ज्ञान आपण समाजातील घराघरात व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा या बुक मॅरेथॉनच्या थ्रू प्रयत्न करूयात. सो थँक्यू सो हरी मच. बोल. हरी बोल माताजी. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच. प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत Thank you. प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. पंचकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यो वैष्णवे बोल. थँक्यू.